नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजण? तर हे बघा मंडळी, आज आम्ही निघालो आहोत घरासाठी पडदे घ्यायला. आज यांना सुट्टी होती, तर म्हटलं चला आज पडद्यांची खरेदी करून टाकूयात. आणि इथला एरिया नवीन असल्यामुळे आम्हाला नक्की माहीतच नव्हतं की पडदेवाला कुठे असतो. त्याच्यामुळे आम्ही एकाच रोडचे 4-4 चक्कर लावून झाले आमचे, तरी पण काही आम्हाला पडदेवाला दिसला नाही. उरुळीतले सगळे रस्ते, गल्ल्या, बोळं सगळे आमचे पाते घालून झाले. मी म्हटलं अहो, तो पडदेवाला कुठे लपून बसला आहे. आमच्या मित्राने त्याचा यांना नंबर दिलेला, म्हणजे पत्ता दिलेला, ऑलरेडी नंबर पण नव्हता. त्याच्यामुळे आम्हाला शोधायला बराच वेळ लागला, पण तो पडदेवाला काही मिळालाच नाही. मग म्हटलं चला दुसरा कुठला तरी पडदेवाला मिळतोय का बघूयात. म्हणून आम्ही हे बघा रस्त्यानं फिरतो इकडं तिकडं. आणि आज उरुळीचा बाजार पण होता, त्याच्यामुळे पण गर्दी खूप होती. हे बघा, शेवटी पडदेवाले च्या एका दुकानात गेलो आणि इथे फक्त होलसेलमध्ये मस्त आणि स्वस्त खूप छान पडदे आम्हाला मिळालेत, दाराचे, खिडकीचे. आणि इथं सगळ्याच वस्तू मिळतात बरं का. पडदे, पायपुसण्या किंवा तुम्हाला ब्लँकेट वगैरे घ्यायचे असतील किंवा घरउपयोगी काहीही सामान घ्यायचं असेल तर इथं ऑल सगळं काही मिळतं. त्याच्यामुळे मी तर हे दुकान बघून खुशच झाले बाबा. नवऱ्याला म्हटलं पुढच्या वेळेस मला नक्की आणा इथं, कारण मला खूप सारी खरेदी करायची आहे. नवऱ्याने ऐकून डोक्याला हात लावला म्हणा, तो प्रश्न वेगळाच झाला. पण खरंच मला खूप आवडले ही दुकान आणि होलसेलमध्ये खूप छान पडदे मिळाले. आणि आम्ही पडदे घेतले आणि दुकानदाराचं बिल करून चला म्हणलं आता जाऊया बाजारात लोणीच्या. हा बघा उरुळीच्या. हा उरुळीचा बाजार बघा खचाखच भरलेला होता. किराणा माल म्हणू नका, भाजीपाला म्हणू नका, घरउपयोगी वस्तू म्हणू नका, सगळ्यांची दुकानं इथे मस्तपैकी लावलेली होती. कपड्यांची पण दुकानं यात होती. आणि मला तर कळेच ना की बापरे, इतका मोठा बाजार बघून म्हणलं की काय घ्यावं आणि काय सोडावं काहीच कळेना. पण नवरा म्हणला, ए बाई ऑलरेडीच आता तू खूप काही घेतलेलं आहेस, सो फक्त भाजीपाला घे आणि पळ बाई घरी, असं म्हणाला. मग म्हणलं चला, आमच्या मिस्टरांना आता म्हणलं जास्तच काही नको आहे तर भाजीपालाच घेऊया. उद्या सोमवार पण आहे, म्हणलं सोमवारसाठी पण मला भाजी लागणारच होती. म्हणलं आठवड्याचा एकदाच भाजीपाला घेऊन टाकूया. लसूण, कांदे, टोमॅटो, बटाटे, मिरची, मेथी, काही म्हणून विचारू नका. एवढं सगळा भाजीपाला बघून मला तर असं वाटलं की अख्खं मार्केटच घेऊन यावं घरी. चला मग भाजीपाला घेऊन आम्ही निघालो. आणि हे बघा, हे पडद्याचे अँगल आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये त्या अँगलचे स्क्रू आहेत कडेला बसवायचे. तर यापैकी तुम्हाला कुठला आवडला ते नक्की सांगा. आणि आम्हीही यापैकी एक सिलेक्ट करून आमच्या घराला बसवणार आहोत. तर तुम्हीही आम्हाला सांगा की हे कसे वाटले, काय वाटले ते. आणि सगळ्यांना खूप खूप थँक्यू बरं का आमचे व्हिडिओ बघण्यासाठी. चला बाय.